ठाणे जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका आणि ग्रामीण भागाच्या हद्दीतील वाढत असलेल्या भटक्या श्वानांच्या संख्येमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेबरोबरच सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर भटक्या श्वानांसाठी ग्रामीण भागात वस्तीपासून दूर 4 ते 5 एकर शासकीय जागेवर सुसज्ज निवारा शेड उभारण्यात यावे अशी मागणी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे. जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका आणि ग्रामीण भागाच्या हद्दीतील रस्ते, चौक आणि सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येनं भटक्या श्वानांचा वावर वाढल्याने नागरिकांना विविध प्रकारच्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे. विशेषतः ग्रामीण भागात या समस्येचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी स्वतंत्र आणि नियोजित निवारा केंद्रांची आवश्यकता असल्याचं आमदार डावखरे यांनी निवेदनात नमूद केले. भटक्या श्वानांसाठी निवारा शेड उभारण्याचा विषय यापूर्वी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातूनही घेण्यात आलाय. तसंच जिल्ह्याचे पालकमंत्री यांनीही या संदर्भात आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिलेत. त्यामुळे या विषयावर प्रशासकीय पातळीवर तातडीनं पुढील कार्यवाही करण्याची आवश्यकता असल्याचं आमदार डावखरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिलं. प्रस्तावित निवारा केंद्रामध्ये भटक्या श्वानांचं सुरक्षित संगोपन, लसीकरण, निर्विजीकरण, उपचार तसंच आवश्यक पशुवैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देता येतील. यामुळे भटक्या श्वानांच्या व्यवस्थापनाचा प्रश्न अधिक शिस्तबद्ध पद्धतीनं हाताळता येण्याबरोबरच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही प्रभावी उपाययोजना करता येणार असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील उपलब्ध शासकीय जमिनींपैकी ग्रामीण वस्तीपासून दूर 4 ते 5 एकर जागा तातडीने निश्चित करावी अशी मागणी केली आहे. नागरिकांची सुरक्षितता आणि सार्वजनिक आरोग्य या दोन्ही बाबी महत्त्वाच्या आहेत. भटक्या श्वानांची संख्या वाढत असताना या समस्येकडे केवळ तात्पुरत्या उपाययोजनांच्या माध्यमातून न पाहता कायमस्वरूपी आणि शास्त्रोक्त पद्धतीने उपाययोजना करणं आवश्यक आहे. त्यासाठी ग्रामीण भागात स्वतंत्र निवारा केंद्र उभारल्यास भटक्या श्वानांचं लसीकरण, निर्विजीकरण आणि उपचार यासारख्या बाबी व्यवस्थितपणे राबवता येणार आहेत. त्यामुळे प्रशासनानं या प्रस्तावावर तातडीनं सकारात्मक कार्यवाही करावी अशी भूमिका आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी मांडली आहे.